रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी अनेक दानशूर, सेवाभावी आणि मानवतावादी व्यक्तिमत्व पुढे सरसावले. या कामी भाजप नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती, सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ भोईर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. उमटे धरण क्षेत्रातील 47 गावं, 33 आदिवासी वाड्यांना मुबलक शुद्ध पाणी मिळावे या मानवतावादी दृष्टीने सोटम शेठ भोईर यांनी मदतीचा हात दिला. याबद्दल उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांच्या वतीने छोटम शेठ भोईर यांचा आणि सहकार्यांचा आभारपत्र देऊन सन्मान केला. यावेळी छोटम शेठ भोईर यांनी उमटे धरणाचा जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. सर, काय सांगाल? उमटे धरणाचा गाळ उपसण्याचा जो प्रश्न होता, तो प्रश्न आपण काही अंशी सोडवलेला आहे. आपलं योगदान महत्त्वपूर्ण दिलेलं आहे. आपला सन्मान यथोचित संघर्ष ग्रुपने केलेला आहे. काय सांगाल? काय आपली प्रतिक्रिया, काय भावना? सर्वात पहिले म्हणजे संघर्ष समिती यांनी जी चळवळ उभी केली त्याला मी धन्यवाद देईन. थँक्यू. एक दुसरी गोष्ट म्हणजे 1977 साली या धरणाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेला प्राधिकरणाने त्याच्यात आपली यंत्रणा आणि इथली चळवळ उभी केली. त्यावेळचे जे कोण इथले स्थानिक जे आज माझ्याबरोबर होते, एक 4-5 दिवसापूर्वी धरणातला गाळ काढताना, ते सर्व लोक सांगतात की आम्ही त्यावेळेला 4.5 रुपयांनी मजुरीने आम्ही तिकडे काम करत होतो. आणि काम करत असताना हा धरण आज 47 गावांना पाणी देतो आहे आणि साधारणतः 32-33 वाड्यांना पाणीही देतो आहे. म्हणजे त्या वस्त्यांवरती पाणीही जातो आहे. मी त्यांना धन्यवाद देईन. पण तेव्हापासून 1977 ते 1988ला जिल्हा परिषदेने प्राधिकरणाकडे आपल्या ताब्यात तो धरण घेतला. तेव्हापासून आजपर्यंत का कोणी केलं नाही? जे लोकप्रतिनिधी आहेत, जर 40 वर्ष जर त्याच्या 44 वर्ष जर माघारी पडले, तर मग 42 वर्षामध्ये त्यांना का दिसलं नाही? ती आत्ताची भूमिका का आली? हा सर्वात प्रश्न माझा पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना आहे. अनेक वर्ष त्यांनी सत्ता घेतली ना, अनेक वर्ष सत्तेचा उपभोग घेतला. इथल्या वाड्या वस्त्यांवरती किंवा या 47 गावांमध्ये राहणारे लोक किंवा या पाण्यावरती अवलंबून असणारे 47 गावं आणि 33 वाड्या, ह्या लोकांना त्या पाण्यापासून का वंचित राहावं लागलं? आणि 88ला ज्या वेळेला जिल्हा परिषदेने वर्ग केला, तेव्हापासून 88 ते 2024 संघर्ष समितीला का यावं लागलं पुढे? हा माझा प्रश्न आहे त्यांना. फार मोठी चूक होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बरोबर ताळमेळ नाही का? मग एवढे वर्ष जर तुम्ही त्या पद्धतीने काम करत होता, तर आजपर्यंत त्या धरणात आज मी ज्या वेळेला जी काय संघर्ष समितीच्या माध्यमातून ज्या वेळेला राकेश पाटील असतील, अधिक बरेच त्याच्याबरोबर जी समिती नेमण्यात आली, त्या लोकांना त्या संघर्षामध्ये जाऊन तिथे संघर्ष समिती स्थापन करायला लागली. आज तिथे 12-13 फूट खोल एकदम सॉफ्ट माती आहे. म्हणजे पूर्ण आलेला 42 वर्षाचा गाळ येऊन थांबला आहे तिकडे. आणि ह्या लोकप्रतिनिधींनीही काम चांगलं नाही केलं आहे. आणि प्रशासन तर एकदम निर्लज्ज आहे की एवढ्या जर पाणी 42 गावांना जर पाणी जाणार आहे किंवा 33 आदिवासी वाड्यांना जर पाणी जाणार आहे, तर 80 लोकांना पाणी, याच्या 80 गावांना पाणी मिळेल एवढं याच्यामध्ये हे होईल. आणि अलिबाग तालुक्याला पाणी पुरेल. तर त्याचे आत्तापासून ज्या संघर्ष समितीने जो निर्णय घेतला आणि त्याच्यातला जर गाळ काढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला काही लोकांनी अगोदरही गाळ काढला आणि आम्हाला नंतर, मी माझ्या घरातलं लग्न असल्याकारणाने मी येऊ शकलो नाही. माझे सहकारी अप्पाजी पालकर असतील, त्याचबरोबर अमित म्हात्रे असेल, धर्मा लोभी असेल, वारंवार सांगत होते की बाबा यंत्रणा चालू झाली तर आपण कशा पद्धतीने. तर मी बोललो की मी कोणाच्या यंत्रणेच्या सामुग्रीमध्ये काम जाऊन करणार नाही. उद्या कोणतरी त्याच्यावरती कोणतरी वक्तव्य चुकीचं करेल, या दिशेतून मी त्या याच्यात नाही. मला मी माझी स्वतःची साई क्रीडा मंडळ ही ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून पत्रव्यवहार जिल्हा परिषदेला केला. आणि कोण म्हणतं की काही ज्या अडचणी वगैरे येतात, काहीच अडचणी येत नाही. ज्यावेळेला संघर्ष उभा राहतो, ज्यावेळेला संघर्ष समिती उभी राहते, त्यावेळेला प्रशासन कधीही खाली येतो. कोणतरी म्हणतं की बाबा रे की संघर्ष करावं लागले, बऱ्याचशा अडचणी आल्या, काहीच नाही. संघर्ष समितीने पुढाकार घेतला, पत्रकारांनी त्याच्यामध्ये उठाव घेतला आणि लोकांपर्यंत नेऊन सोडलं. आणि नंतर राकेश पाटील आणि त्यांच्या समितीने लोकांना पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की या उमटे धरणातलं जो काही गाळ साठलेला आहे, आम्हाला जो पाणी, आज मी कालच्या दिवशी 2-3 मुलं उतरली होती आतमध्ये, आज देखील 25 ते 30 फूट खोल पाणी आहे आतमध्ये.
आज कितीतरी TCMमध्ये आतमध्ये पाणी आहे. लोकांना अजूनपर्यंत जरी डे टू डे सोडलं तरी पण पाणी मिळण्यासारखं आहे. फक्त कुठंतरी लोकांची दिशाभूल केली जातं. आपले या जर 42 वर्षापूर्वी म्हणजे 77 ते 2024 पर्यंत लोकांची मतं घेऊन त्यांना फक्त पिरगळले का? शासनाने त्याच्यावरती फक्त त्यांची बाजू मांडून त्यांनी फक्त बिलच काढण्याचं काम केलं का? हा माझा 100%चा प्रश्न आहे. कारण मी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा सभापती होतो. तिथलं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मला काहीतरी नवीन माहिती आहे अशातला भाग नाही आहे. हा त्यांची जबाबदारी होती. ह्या जबाबदारीने ह्यातला गाळ निघणं गरजेचं होतं. कारण शासनाला इथल्या लोकांना पूरक पाणी मिळण्यासारखं आहे. हे जे याचा व्यास जर बघितला तर अनेक एकरमध्ये पसरलेला आहे. त्याची जर पूर्व पश्चिम दक्षिणच्या बाजूला त्याचा डोंगराची व्याप्ती आहे आणि एकच त्याला उमटे धरणाला भिंत घालण्यात आलेली आहे. जर अशा असताना जर एवढ्या 40 गावांनाच का पाणी, तालुक्याला पुरणारं पाणी आहे, एवढं पाणी आहे. आत्तापर्यंत जर ह्याची जर 78 कोटीची जर नुसती पाईपलाईन टाकायची आहे तर ती पाईपलाईनच 78 लाखाची टाकण्याचं का काम घेतलं आहे? मग ह्याच्यामधला जर धरणातला गाळ काढण्यासाठी जर 10 कोटी जर जिल्हा परिषद प्रशासनाने किंवा राज्य शासन किंवा लोकप्रतिनिधींनी जर वापरला असता तर हा गाळ तेव्हाच निघाला असता. आज थोडा चिडून बोलतो आहे. त्याचं कारण आहे. कारण संघर्ष समितीला पुढे यावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना पत्रव्यवहार करायला लागला. प्रशासनाकडे दरवर्षी कोटी रुपये याच्यावरती काढले जातात. मग ही तुमची मला तर वाटले अंड देणारी कोंबडी आहे का? का तुम्हाला आजपर्यंत नाही वाटलं? आणि लोकप्रतिनिधींना तर माझा थेट प्रश्न आहे की एवढे वर्ष 77 ते 2024 का इथल्या लोकांना असं राहावं लागलं? अरे आमच्यासारखा एक साधारणतः मगाशी कोणीतरी म्हटलं की शिक्षण आणि बाकी या गोष्टी. अरे मी जिल्हा परिषदेमध्ये 1 वेळेला सभापती नाही झालो, 2 वेळेला झालो. आम्हालाही प्रशासन जवळून कळतं. लोकप्रतिनिधी म्हणून काय हित व्हायला पाहिजे तेही कळतं. आणि ह्या पद्धतीने मी आज सांगेन की संघर्ष समिती असेल यांना मी राकेशजी पाटील आपल्याला धन्यवाद देईन. माझे सगळेच सहकारी मग सगळेच ज्यांनी आज जिथे सहकार्य योगदान दिलेलं आहे त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देईन. राकेश पाटील आपणही सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपण जर का मी याच्यात ग्राउंड लेवलला उतरून काम करणारा माणूस आहे. ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये मी काम करत होतो त्यावेळेला अनेक लोकांची तेव्हाही पाण्याची तळमळ ते मग जिल्हा परिषदेवरती मोर्चे किंवा जिल्हा परिषदेच्या COंना घेरावा घालणं, पाणी पुरवठा विभागाच्या लोकांना घेरावा घालणं हे मी जवळून पाहिलं. आणि आज ज्या वेळेला ह्याच्या पार्टीमध्ये मी काम करत होतो मला कधीपर्यंत उमटे धरण नाही दाखवलं. अरे उमटे धरणामध्ये काय आहे ते बघा ना. इथल्या लोकांना पूरक पाणी आहे. तुम्ही MRDCवरती निर्भर राहू नका. ह्याच्यात जर एवढा साठा जर केला तर इथल्या लोकांना पूरक पाणी मिळण्यासारखं आहे. मग ही लोकप्रतिनिधी आपली एवढ्या लोकांनी तुम्हाला 77 ते 2024 तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवले. प्रत्येक घरातून उठून आज माझ्याबरोबर लोबीसारखे माणसं, आदिवासी, वरच्या वाड्यांवरचे आदिवासी समाज, आप्पाजी पालकर असतील, अवचटकर असतील, त्याचबरोबर ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करताना सकाळी मी काही दिवसच आलो पण ही मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वेळेला लागणारं पाणी असेल, जेवण असेल, सगळ्या गोष्टी तिथं टेंट टाकण्यापासून आप्पांनी नंतर ठरवलं आणि अमित म्हात्रेंनी ठरवलं की तिथे लाईट असणं गरजेचं आहे. कारण तिथे अनेक लाखो रुपयाची यंत्रणा म्हणजे अनेक लाख रुपयाची नाही कोटी रुपयाची यंत्रणा त्या धरणामध्ये होती. कारण 10-12 डंपर असायचे, 4-6 JCB असायचे, त्याच्यानंतर पोकलन्स असायचे. त्याची जबाबदारी सांभाळणारे इथली मंडळी असेल, मग सुदामजी झावरे असतील. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.